आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। माजी मंत्री बबनराव घोलप यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश। शिर्डीतल्या संपर्क प्रमुख पदावरून हटवल्यानं होते नाराज। आमदार बच्चू कडूंचा रामटेकमधील काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा। काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना प्रहारचा पाठिंबा। भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी दिल्यानं कडू नाराज। काँग्रेसकडनं प्रतिसाद येत नसल्यानं उत्तर मुंबईची जागा ठाकरे गट उद्या घोषित करणार। विनोद घोसाळकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर दक्षिण मध्य आणि सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही। धाराशिव लोकसभेची जागा अजित पवार गटाला दिल्यानं शिंदे गट आक्रमक। धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांकडनं प्राथमिक सदस्य नोंदणी फॉर्मची होळी। अजित पवार गटाच्या अर्चना पाटील धाराशिवच्या उमेदवार। संजय राऊतांनी केलेल्या टीकेनंतर सांगलीमध्ये काँग्रेस पदाधिकारी आक्रमक। यापुढे सांगलीतील काँग्रेस नेत्यांचा उल्लेख सन्मानपूर्वक करावा। काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडनं पत्रक काढून राऊतांच्या विधानाचा निषेध। सांगलीतील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊतांची घेतली भेट। ठाकरे गटाच्या उमेदवार चंद्रहार पाटलांच्या पाठीशी राहण्याचे राऊतांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन। धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर 2 दिवसात शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती। तर धैर्यशील मोहिते पाटील किंवा संजीवराजे निंबाळकरांना माढा लोकसभेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा। मंगलदास बांदल यांची वंचितकडनं उमेदवारी रद्द। फडणवीसांच्या भेटीनंतर पक्षाकडनं कारवाई। तर शिरूरमधनं बांदल यांना देण्यात आली होती उमेदवारी। महाभारतामध्ये एकलव्यानं 1 अंगठा दिला। फडणवीसांसाठी मी 2 अंगठे द्यायला तयार। रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्यानं पेटा संस्था आक्रमक। राजकीय स्टंट करण्यासाठी खेकड्याचा वापर। पत्रकार परिषदेनंतर खेकड्याचं काय केलं माहिती द्या असा सवाल। भाजप नेते अशोक चव्हाणांनी मराठीमध्ये राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली। जगदीप धनखड यांनी चव्हाणांना पद आणि गोपनीयतेची दिली शपथ। अशोक चव्हाण भाजपमध्ये आणि अरविंद केजरीवाल जेलमध्ये कसे? सुप्रिया सुळेंचा भाजपवर जोरदार निशाणा। निर्मला सीतारामन यांनी अशोक चव्हाण आणि केजरीवालांवर केले होते आरोप। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांवर बारामतीमधील धनकवडीमध्ये फुलांची उधळण करत स्वागत। प्रचारादरम्यान सुनेत्रा पवारांकडनं विविध भागात जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी। राज्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा इशारा। गुढीपाडव्याला अनेक जिल्ह्यात हलक्या सरी बरसणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई। जिल्ह्यातील 34 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। तर पाणी टंचाईमुळे हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात। देशातील 8 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। मध्य प्रदेशातील 33 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता। तर डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी ही सुरूच। गोखले आणि बर्फीवाला पुलाची जोडणी विविध कारणांमुळे रखडली। बर्फीवाला पुलाचा सध्या पार्किंग, क्रिकेट खेळण्यासाठी आणि कपडे वाळत घालण्यासाठी होतोय वापर।